उद्घाटकीय भाषणासाठी मी आमंत्रित करते आहे विचारांचा प्रवाह आणि शब्दांचा धबधबा असलेल्या सुशीलाताई मोराळे मॅडम यांना. त्यांचे विचार तुम्ही घ्या, डोक्यात घाला आणि विचार करा. सुशीलाताई मोराळे मॅडम. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या या महिला अधिवेशनाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित आजच्या या सभेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर बबनराव तायवाडे सर, मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत प्राध्यापक सुषमाताई अंधारे, महाराष्ट्रात अक्षरशः पायाला भिंगरी लावून या महाराष्ट्रातल्या वंचित उपेक्षित माणसापर्यंत विचार पोहोचणाऱ्या आमच्या भगिनी आणि विचारवंत प्राध्यापक वैशालीताई डोळस, या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आपल्या सर्व भगिनींनो, सर्व आयोजन समिती, तर बरीच नावं आहेत त्याच्यात वेळ घालवत नाही. तुम्हा सगळ्यांना माहीत आहेत ती नावं. आमच्या भडताई आहेत, शरयूताई आहेत, रेखाताई आहेत, अंजलीताई आहेत, आशाताई आहेत, ॲडव्होकेट समीक्षा आहे, मनीषा, वृंदाताई, कल्पनाताई, सुनीताताई, वंदना, सुधा, नंदा, साधना, अरुणा, शुभांगी, उज्ज्वला, संगीता जावळे आणि आपल्या या सत्रामधल्या आमच्या ओबीसी महिलांची दशा आणि दिशा सक्षमीकरण त्याच्या वक्त्या बुलढाण्याच्या आमच्या जयश्रीताई शेळके आणि सर्व मान्यवर भगिनींनो, मला कानात हळूच येऊन सांगितलं की गाणं म्हणा आणि त्या गाण्याने सुरुवात करा. भाषण करते नंतर, पण तर ते गाण्याची सूचना आली आहे. 1995 साली चीनला बीजिंग इथं महिलांची जागतिक आंतरराष्ट्रीय परिषद झाली. त्या परिषदेचं घोषवाक्य होतं, स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे बघा. स्त्रियांच्या नजरेतून जगाकडे बघा म्हणजे खरं जग तुम्हाला दिसेल. जागतिक विषय होता. युरोप खंडातल्या महिला होत्या, अमेरिका खंडातल्या होत्या, आशिया खंडातल्या होत्या, आफ्रिका खंडातल्या महिला होत्या. आणि त्या परिषदेत एक गीत त्या महिलांनी गायलं. ते इंग्रजीतून होतं. आव्हान नाट्यमंच मुंबई यांनी त्या गीताचं रूपांतर हिंदीमध्ये केलं आणि आशिया खंडातल्या महिलांनी ते गीत गायलं. जागतिक स्तरावर जेव्हा आपण जात असतो ना, तेव्हा आपण एका देशाचे राहत नाहीत. त्यावेळी आपण आपल्या खंडाचं प्रतिनिधित्व करत असतो. आणि म्हणून आज इतकी कटू भावना पाकिस्तानबद्दल आपली झालेली असताना सुद्धा पाकिस्तानच्या महिला, भारताच्या महिला, बांगलादेशच्या महिला, इतर सर्व, श्रीलंका, ह्या आशिया खंडातले सगळे देश, इंडोनेशिया, मलाका, ह्या सगळ्या देशाच्या एक एक महिला प्रतिनिधींनी ते गीत हिंदूतून करून ट्रान्सलेशनमध्ये गायलं आणि त्या बीजिंगच्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेचं मन जिंकण्याचा प्रयत्न केला. ते गीत मी या ठिकाणी महिलांच्या ओबीसी परिषदेचं औचित्य साधून तुमच्यासमोर गाऊन दाखवणार आहे. त्यांनी असं म्हटलं होतं, ते जागतिक असल्यामुळं, दर्या की कसम मौजो की कसम. मी त्याला असं जोडते, आपल्यापुरतं आहे म्हणून महाराष्ट्रात, सावित्री की कसम जिजाऊ की कसम. नगरपालिकेच्या इलेक्शन चालू आहेत. आज मतदान न करता आले तुमच्या समोर आणि भाषण करून घसा
आउट झालेला आहे, पण तरी तुमच्या समोर गाऊन दाखवते. सावित्री की कसम, जिजाऊ की कसम, सावित्री की कसम, जिजाऊ की कसम, ये ताना बाना बदलेगा, ये ताना बाना बदलेगा, तू खुद को बदल, तू खुद को बदल, तब ही तो जमाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तब ही तो जमाना बदलेगा. तू चुप रह कर जो सहती रही, तो क्या ये जमाना बदला है. तू चुप रह कर जो सहती रही, तो क्या ये जमाना बदला है. तू बोलेगी मुंह खोलेगी, तू बोलेगी मुंह खोलेगी, तब ही तो जमाना बदलेगा, तब ही तो जमाना बदलेगा. आम्ही बोलतो ना, बोलत नाही असं कोण म्हणलं. खूप बोलतो आम्ही. नळावर गेलो ना तर कमरेला पदरच असतो आपला, कचाकच शिव्या एकमेकीला, झिपऱ्या धरायची, एकमेकींची तयारी, एकमेकीला खाली. आता नोटाच्या भांडणात बघितलं ना, 500च्या 1000च्या नोटाची जेव्हा झुंबड उडाली बदलायची, तर टीव्हीवर किती बायकांनी एकमेकाला मारलं बघितलं ना तुम्ही, झिपऱ्या धरू धरू. म्हणून लोक आपल्याला मग म्हणतात कॅट फाईट, ही कॅट फाईट असं म्हणतात. डॉग फाईट म्हणतात का पुरुषाच्या भांडणाला? नाही म्हणत. पुरुषाच्या भांडणाला कोणी डॉग फाईट म्हणत नाही, आपल्या भांडणाला मात्र कॅट फाईट म्हणणार. म्हणजे तुम्ही किती कमी आहात, मांजर तुम्हाला करून टाकतात लोक, तरी आम्ही बदलत नाही. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तब ही तो जमाना बदलेगा. दस्तूर पुराने सदियों के ये आए कहाँ से क्यों आए. दस्तूर पुराने सदियों के ये आए कहाँ से क्यों आए. कुछ तो सोचो, कुछ तो समझो, कुछ तो सोचो, कुछ तो समझो, ये क्यों तुमने है अपनाए, ये क्यों तुमने है अपनाए. ये पर्दा तुम्हारा कैसा है, ये पर्दा तुम्हारा कैसा है, ये तो मजहब का हिस्सा है, ये तो मजहब का हिस्सा है. कैसा पर्दा कैसा मजहब, कैसा पर्दा कैसा मजहब, ये तो व्यवस्था का हिस्सा है, ये तो व्यवस्था का हिस्सा है. मुस्लिम बायकाच पर्दा करतात असं नाही, आपण पण पर्दा करत होतो. लग्नाला जाताना माझी आई पांढरं वलगट अंगावर, शेलकट म्हणतात आमच्याकडं, असं पांढरं टाकून जायची. मग आम्ही पण होतो 4 भिंतीच्या आतच. मग त्याच आहेत आज असं समजायचं काय कारण नाही. म्हणजे ये पर्दा तुम्हारा कैसा है, ये तो मजहब का हिस्सा है, कैसा पर्दा कैसा मजहब, ये तो व्यवस्था का हिस्सा है, असं त्या महिला म्हणतायत. आता शेवटी त्यांनी काय म्हटलंय तेवढं फक्त लक्षात ठेवा. आवाज उठा कदमों को मिला, आवाज उठा कदमों को मिला, रफ्तार जरा कुछ और बढ़ा. स्पीड, रफ्तार जरा कुछ और बढ़ा. पूरब से कहो पश्चिम से कहो, पूरब से कहो पश्चिम से कहो, मगरिब से कहो मशरिफ से कहो, मगरिब से कहो मशरिफ से कहो, तब सारा जमाना बदलेगा, तब सारा जमाना बदलेगा, तब सारा जमाना बदलेगा. तू खुद को बदल, तू खुद को बदल, तब ही तो जमाना बदलेगा, तब ही तो जमाना बदलेगा, तब ही तो जमाना बदलेगा.
आपण या महिला ओबीसी परिषदेचं या ठिकाणी आयोजन केले। संयोजकांना मी धन्यवाद देईन। सर्वात प्रथम या परिषदेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करते। बंधू आणि भगिनींनो, सामाजिक न्याय देण्याचं काम या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक महामानवांनी केलं। चार्वाकापासून सुरू झालेली ही परंपरा गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, संत कबीर, महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज, आमची माय माऊली सावित्रीमाई फुले, अहिल्याराणी होळकर, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, सयाजीराव गायकवाड महाराज, रामस्वामी पेरियार, डॉक्टर राम मनोहर लोहिया, या सर्व महामानवांना अभिवादन करून राष्ट्रमाता जिजाऊ आणि आपण सर्व या ठिकाणी आपली जी प्रतीकं मानतो त्या सर्वांना या ठिकाणी अभिवादन करून या महामानवांनी आम्हाला ताकद देण्याचं काम केलं। बादशहानं स्वतःचा 50वा वाढदिवस आग्र्याला साजरा करायचा निर्णय घेतला होता। पुरंदरचा तह झालेला होता। मिर्झा राजे जयसिंगांनी त्या तहामध्ये महत्त्वाचे महाराजांचे सगळे किल्ले ताब्यात घेतलेले होते। स्वतः युवराज संभाजी पोलीस 5000 मनसबदारासह म्हणजे 5000 मनसबदार म्हणून औरंगजेबाच्या दरबारात ठेवण्याचा करार झालेला होता। गुडघे टेकून मिर्झा राजा जयसिंगाच्या समोर महाराजांनी हा अपमानास्पद नामुष्कीचा काळजावर दगड ठेवून हा तह त्यांनी स्वीकारला होता। 1630च्या नंतर उभं केलेलं स्वतःचं स्वराज्य मुघल बादशहाच्या पायावर टाकण्याची वेळ त्यांच्यावर आलेली होती। पण ह्याच्याही पुढं जास्त वाटोळं होऊ नये म्हणून महाराजांनी थोडं काही पावलं मागं येण्याचा निर्णय घेतला। तह झाला आणि औरंगजेब बादशहानं डाव टाकला। महाराजांना वाढदिवसाचं निमंत्रण दिलं, महाराज गेले, बंदिस्त झाले। पण जाण्यापूर्वी त्यांना स्वराज्याची चिंता सतावत होती। त्यांच्या असं लक्षात आलं की मी तर आता चाललेलो आहे, कदाचित औरंगजेब माझ्या जीवाला धोकाही करू शकतात। मुलाला ओलीस मी ठेवलेलं आहे, अशा वेळी मी हे जे उभं केलेलं काम आहे, हे स्वराज्य आहे, हे कुणाच्या ताब्यात देऊ? हा प्रश्न जेव्हा महाराजांच्या समोर उभा राहिला तेव्हा त्यांच्या समोर एकच नाव आलं बंधू आणि भगिनीनो, आणि ते होतं राष्ट्रमाता जिजाऊंचं। ज्या मनुस्मृतीनं आम्हा स्त्रियांचे सगळे हक्क नाकारले होते, माणूस म्हणून जगण्याची संधी आमची नाकारलेली होती, तो काळ तुम्ही लक्षात ठेवा। तो काळ मनुस्मृतीचाच काळ होता। संविधान तयार झालेलं नव्हतं, आमची छकलं पडलेली होती। छोटी छोटी संस्थानिकांची राज्य देशामध्ये 600-650 संस्थानं, एक छत्री अंमल या देशावर नव्हता।
पण आपापल्या प्रांतामध्ये आपापलं अस्तित्व टिकवण्यासाठी हे सगळे संस्थानिक झगडत होते, झटत होते आणि संघर्ष करत होते. अशा वेळी आपल्या आईला सह्याने शिक्क्याचे अधिकार देऊन, मासाहेब माझं तिकडं काही झालं तर हे राज्य तुम्ही नेटानं पुढं न्या, हे सांगण्याचं काम आणि मनुस्मृतीला नाकारण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये एका वाघानं केलं. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. मित्रहो, जी मनुस्मृती आम्ही आता तुमच्या समोर मनुस्मृतीचं कव्हर आम्ही जाळत होतो, माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडला त्याच छत्रपती शिवाजी महाराजाच्या राजधानीच्या जवळ ही मनुस्मृती जाळली होती. का जाळली होती? तर मनुस्मृतीचा कायदा असं सांगत होता की राजा हा राणीच्या पोटामधून जन्म घेतो आणि तो राज्य करतो. याला छेद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि घटनेमध्ये लिहिलं की आता तुमचा राजा हा मनुस्मृतीच्या कायद्याप्रमाणे नाही तर संविधानाप्रमाणे राणीच्या पोटातून तो जन्म घेणार नाही, तर भारत देशाचा राजा हा मतपेटीतून जन्म घेईल. आपण मतदान करणार, जनता मतदान करणार आणि नंतर राजा म्हणजे पंतप्रधान, राष्ट्रपती यांना निवडलं जाणार. ही किमया या देशामध्ये घडून आली. जगातल्या आपण प्रास्ताविकाच्या माध्यमातून या परिषदेची सुरुवात केली. प्रिॲम्बल घटनेचा आपण हात पुढं करून वाचलं. तुम्ही बघा सगळ्या जगातल्या घटना, सगळ्या जगातल्या घटना तुम्ही बघा. कुणी राजाला अर्पण केली आहे, कुणी महाराजाला अर्पण केली आहे, कुणी रोमच्या पोपला अर्पण केली आहे, कुणी धर्मगुरूला अर्पण केली आहे, कुणी महाराजाधिराज अशा प्रकारची सुरुवात करून घटना अर्पण केली आहे. पण या देशाचं, भारताचं एकमेव संविधान असं आहे की ते जनतेला अर्पण केले. स्वतः वी द पीपल ऑफ इंडिया, आम्ही भारताचे लोक, कोणत्या राजाला नाही, कोणत्या प्रधानाला नाही, कोणत्या मोठ्या घराण्यातल्या एखाद्या मोठ्या भांडवलदाराला नाही, तर दायित्व हे तुमच्यावर दिलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की ही घटना तुमच्या हातात मी देतोय. तुमचं लग्न मी एका अप्सरेशी लावून दिले. बाबासाहेबाचे उद्गार आहेत. बाबासाहेब असं म्हणतात की तुमचं लग्न मी एका अप्सरेबरोबर लावून दिले. इतकी सुंदर आहे ती अप्सरा. अप्सरा आली नाही का ते गाणं, त्याच्यामुळे आपल्याला कळाली अप्सरा काय असती ते. तुमचं लग्न एका अप्सरेशी लावून दिलंय ही खरी गोष्ट आहे, पण त्या अप्सरेचं तुम्ही जर तोंडच उघडून नाही बघितलं तर ती अप्सरा तुम्हाला दिसणार कशी? म्हणून तुम्ही घरात बायबल ठेवता, घरात गीता ठेवता, घरात तुम्ही पोथ्या, पुराणं, उपपुराणं, वेद, यजुर्वेद, अथर्ववेद सगळे ठेवता. पण ज्या घटनेवर हा देश चालतो ती घटना मात्र आम्ही उघडून बघत नाही. घटनेसमोरचं अज्ञान कोर्टात चालत नाही. ज्या घटनेनं 340 कलम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर लावलं नसतं घटनेत, त्याचा उल्लेख जर केला नसता, बाबासाहेबांनी असं म्हटलंय, बाबासाहेबांनी खूप प्रयत्न केले ओबीसींच्यासाठी, पण आमचे ओबीसीचे त्यावेळेसचे नेते एवढे करंटे होते, करंटे मी हा शब्द प्रयोग वापरते, एवढे करंटे होते की त्यांना मागास म्हणून घेण्यात कमीपणा वाटला. आणि मग मागास म्हणून कमीपणा वाटल्याचा परिणाम आम्हाला 1990 पर्यंत भोगावा लागला. हे तुम्ही समजून घ्या बंधूंनो, हे षडयंत्र तुम्ही समजून घेतलं पाहिजे. ओबीसींनी 340 कलम बाबासाहेबांनी घातलं. त्यांनी म्हणाले ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन देण्यासाठी, समान संधीसाठी विशेष संधी, हे सूत्र लागू करण्यासाठी राष्ट्रपतीला मागास जातींचा शोध घेण्यासाठी आयोग नेमता येतो. आणि हा आयोग नेमण्याचं काम राष्ट्रपतींच्या मार्फत झालं. त्या इतिहासात मी जाणार नाही, तो खूप मोठा इतिहास आहे. कालेलकर आयोग 1953 आला, त्याच्या शिफारशी त्यांनी केल्या.
परंतु त्याचा अंमलबजावणीचा प्रश्न जेव्हा आला तेव्हा त्या काळातले जे कोणते राज्यकर्ते होते त्यांनी ते अंमलबजावणीमध्ये कसूर केली, तो लाल फितीत अडकून पडला. त्याच्यानंतर आणीबाणी आली, आणीबाणीनंतर जनता पार्टी तयार झाली, समाजवादी आणि जनसंघ मिळून एक पक्ष, कारण ह्यांना 19 महिने जेलमध्ये टाकलं होतं. मग हे सगळे बाहेर आले, मग सगळ्यांनी मिळून त्या इंदिरा गांधीचा विरोध केला आणि मग निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जे वचन दिलं होतं की आम्ही जर सत्तेत आलो तर आम्ही मंडल आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करू, परंतु त्याची शिफारस करण्याच्या आत पुन्हा 19 महिन्यात हे सरकार पडलं. आपापल्याच परीनं पडलं. ते का पडलं त्याच्यात खोलात जात नाही, कारण समाजवाद्याला कोणी फोडायची गरज नाही. ते इतके आपलेच फुटत आहेत सगळे हे की त्याला कोणी दुसऱ्याने येऊन फोडायची गरज नाही. आणि ते फुटले आणि पडलं सरकार. पुन्हा आमच्या शिफारशी बंद, लाल फितीत अडकलेल्या तशाला तशा. राष्ट्रीय मोर्चा आला, व्ही.पी. सिंग आले. व्ही.पी. सिंगांच्या सरकारमध्ये अनेक पक्ष होते, ते थोडे समविचारी होते, पण नुसत्या समविचारी पक्षावर सरकार उभं राहू शकत नव्हतं. भारतीय जनता पक्षानं व्ही.पी. सिंगच्या सरकारला बाहेरून समर्थन दिलेलं होतं, म्हणजे त्यांच्या मर्जीप्रमाणे काही काम त्यांना करावं लागत होतं. पण तरीसुद्धा व्ही.पी. सिंगांनी एक धाडसी निर्णय घेतला. मी त्यांचं मनापासून या ठिकाणी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करते. आणि व्ही.पी. सिंगांनी या देशातल्या तमाम 52% ओबीसीचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं नव्हे, ओबीसीला या ठिकाणी मुख्य प्रवाहात आणण्याचं काम केलं. मी ओबीसी आहे हे म्हणून घ्यायची ज्या समाजाला लाज वाटत होती. महादेव जानकरचं नाव तुम्ही ऐकून आहेत, धनगर समाजाचे आहेत ते. मंडल आयोग लावला आणि ह्या पठ्ठ्यानं मोर्चा काढला. ह्याला माहीतच नाही की ह्याची जात पण त्याच्यात आहे म्हणून. एवढं अज्ञान होतं. काशीरामजीला कळलं हे. ते काशीरामजी म्हणले, अरे महादेव, अरे तू तो धनगड आहे ना? ते म्हणाले, हो साहब. अरे गधे, तेरी कास्ट भी इसमें है, तू कैसा मोर्चा निकाला? म्हणजे ज्या ओबीसींना आपण मागास आहोत हे माहीतच नव्हतं. मी त्यांना दोष देत नाही, त्यांचं ते अज्ञान होतं. भुजबळ साहेबांनी वानर सेनेचा मोर्चा काढला होता, माहित आहे ना तुम्हाला? ह्या मंडल आयोगाला विरोध करण्यासाठी तेव्हा ते शिवसेनेत होते. आणि ज्या दिवशी मंडल आयोग लावला ना, 7 ऑगस्ट 1990, हा या ओबीसीच्या जीवनातला सगळ्यात क्रांतिकारी दिवस. काय म्हणाले अडवाणींची प्रतिक्रिया आहे, दुसऱ्या दिवशीचे सगळे पेपर काढा, देशाची दुसरी फाळणी झाली. अडवाणीचं स्टेटमेंट आहे. नानी पालखीवाला तज्ञ होते, फार विधी तज्ञ. देश दुभंगला. बाळ ठाकरे, देशाचं वाटोळं झालं. अटल बिहारी वाजपेयी, आपने मंडल निकाला तो हम भी कमंडल निकालेंगे. आणि सोरटी सोमनाथ, ज्या सोरटी सोमनाथवर त्या मोहम्मद गजनीनं 17 स्वाऱ्या केल्या होत्या जयचंद राठोडच्या निमंत्रणावरून. गजनी काही मनानं तुमच्या देशात आला नव्हता. बाबासाहेब म्हणतात, त्यांनी जेव्हा घटना दिली आणि पहिलं भाषण आहे बाबासाहेबाचं, तेव्हा ते असं म्हणतात की मला काळजी याची वाटते की हे मिळालेलं स्वातंत्र्य अबाधित राहील की नाही. राजा दाहिर पासूनचे उल्लेख बाबासाहेब त्या भाषणात त्यांनी केलेले आहेत. जयचंद राठोडच्या म्हणण्यावर इथं आला गजनी, त्यानं 17 वेळा ते सोमनाथ सोनं, जड, जवाहर सगळं लुटून नेलं त्याच्या देशामध्ये. ते म्हणले ते अपवित्र झालतं म्हणले ते मंदिर, आणि त्याचं शुद्धीकरण म्हणले आता तिथून रथयात्रा काढायची. गंगा जल शिपडलं त्याच्यावर, आणि ती गंगा पुन्हा 5 रुपयाला बाटली ती इकली अडवाणीनं रथयात्रीत. 5 रुपयाला एक बाटली, 5 रुपयाला. म्हणजे आमच्या श्रद्धेची सुद्धा चोरी करण्याचं काम भारतीय जनता पक्षानं कायम केलं.
ही गोष्ट आपण समजून घेण्याची गरज आहे. आमची माणसं श्रद्धाळू माणसं आहेत, पण आम्ही किती श्रद्धाळू असलं पाहिजे याचं पण भान आम्ही ओबीसीने ठेवलं पाहिजे असं मला वाटतं. मित्र, आपण श्रद्धा तुम्ही जरूर बाळगा, पण त्याचं रूपांतर अंधश्रद्धेत होऊ देऊ नका. ही गोष्ट मला आपल्याला या निमित्तानं सांगायची. अंगारे दुपारे नवस सायास व्रत वैकल्य उपास तापास हे कोण करतं? मनुस्मृती जाळली आम्ही. आता जेवढ्या जाळणाऱ्या बाया होत्या तेवढ्या बायांना माझी विनंती आहे की कृपा करून आजपासून कर्मकांड बंद करा, नाही तर फोटोपुरती मनुस्मृती जाळायची आणि पुन्हा वडाच्या पौर्णिमेला जन्मोजन्मी हेच नवरा मिळू दे म्हणून जायचं. त्या वडाला फेरे घालायचे आणि म्हणायचं 7 जन्म हेच पाहिजे. अरे त्याला विचारा ना, तू पुढच्या जन्मात पाहिजेस का म्हणून, का त्याचं स्वातंत्र्य बी तूच हिरावून घेती. त्याला पुढच्या जन्मात दुसरी पाहिजे असेल तर करू द्या ना. आता माझ्या नवऱ्याला, वैशालीच्या नवऱ्याला, सुषमाच्या नवऱ्याला जर विचारलं पुढच्या जन्मात ह्या तिघी पाहिजेत का, ते म्हणते बाप रे ह्या जन्मात लय झालं, आता पुढच्या जन्मात सेवा करणारी मिळू दे मला एखादी बायको. का तर घरी रातच्याला 12 वाजता जातो तर ते गरम त्यालाच करून द्यावं लागतंय आम्हाला, आणि नाही दिलं तर त्याला वाटतंय मरती लवकर, आता दुसरी बी करता येत नाही या वयात. त्याच्यामुळं आपण कर्मकांड नाकारलं पाहिजे. रूढी, अंधश्रद्धा, परंपरा ह्या आमच्या गळ्याच्या भोवतीचा गळफास आहेत, आणि म्हणून हा गळफास आम्ही काढून टाकला पाहिजे. पुष्कळ कायदे, आता मी कायद्याचं बोलत बसणार नाही, पण आमच्या महामानवांनी जसा विद्रोह केला तसा या महाराष्ट्रामध्ये संत परंपरेने सुद्धा विद्रोह केलेला आहे. लक्षात ठेवा तुम्ही. संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई ह्या सगळ्यांनी, संत कान्होपात्रा या सर्व साधू संतांनी चोखोबाणी सुद्धा या व्यवस्थेच्या विरुद्ध टाहो फोडलाय, व्यवस्थेला आव्हान देण्याचं काम केलंय. भले तर देऊ कासेची लंगोटी, तुकाराम म्हणतात, भले तर देऊ कासेची लंगोटी, नाहीतर मारू नाठाळ्याच्या पाठीत काठी. 900 सायासे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. तुकाराम. सुकून बघून कवड्याची माळ गळ्यात घालून पोरगन पोरगी होत असतंय का? नाही होत. पण आमच्या गावाकडे परडी, तुळजापूर आम्हाला जवळ आहे जरा, परडी, त्या बाया घरोघर फिरत्यात, पाऊड कुणाच्या बाजूनं, आणि ती अशी हलवायची, रुपया परातीला चिटकायचा आणि काय म्हणायचं, पोरग आहे का पोरगी. डावीकडे माळ गेली तर पोरगी आणि उजवीकडे गेलं तर पोरग. काय केवढी मोठी अंधश्रद्धा आहे. काय चाललंय आमच्या देशामध्ये. आम्ही कुठे आहेत? जगातले देश बघा कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहेत, ह्याचा कोणी विचार करणार आहे का नाही. आणि म्हणून तुकारामांनी सांगितलं होतं की 900 सायासे कन्या पुत्र होती, मग का करणे लागे पती. व्यवस्थेच्या विरुद्ध विद्रोह जनाबाईंनी पण केलाय. लक्षात ठेवा तुम्ही. आमची जनाबाई आमची पूर्वज आहे, आमची आहे, खंबीर पूर्वज आहे आमची. बंड करते विठ्ठलाच्या विरोधात सुद्धा, या व्यवस्थेच्या विरुद्ध तिनं बंड केलाय. तिला जेव्हा तिच्यावर आळ भाग घेतात, खोट्या आरोपात तिला गुंतवतात, तेव्हा ती काय म्हणते ऐका तुम्ही. डोईचा पदर आला खांद्यावरी, डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, भरल्या बाजारी जाईन मी, हाती घेईन टाळ विना. हातात टाळ घेईन, विना गळ्यात घालीन, हाती घेईन टाळ विना. मग बघते मग म्हणा कोण करी, कोण रोखतय ते बघते, कोण मला रोखतय बघते. हा विद्रोह माझ्या जनाबाईनं केलाय. लक्षात ठेवा तुम्ही. आणि म्हणून भगिनींनो, आपला इतिहास हा पराक्रमाचा इतिहास आहे. आपला इतिहास हा क्रांतीचा इतिहास आहे.
1857च्या जंगे आझादीमध्ये बेगम हजरत महल अयोध्येची नवाब इंग्रजाच्या विरुद्ध लढली आहे, उमाबाई दाभाडे लढली आहे. भारताच्या इतिहासामध्ये अनेक महिलांनी आपला इतिहास निर्माण केलाय. स्वातंत्र्य आंदोलनात लढल्या महिला, गांधी नेहरूंनी तिला हाक दिली आणि आम्ही महिला त्यांच्या हाकेला ओक म्हणण्यासाठी तिथपर्यंत गेलो, जेलमध्ये गेलो, संघर्ष केला. फासावर जायची वेळ आली, गोळ्या घातल्या आम्हाला, डगमगलो नाही, पायाखालची जमीन सरकू दिली नाही. हाही इतिहास आहे आम्हा महिलांचा. आमच्या सावित्रीबाई फुलेंनी दगड, शेण, विटा काय काय त्यांना त्रास झाला नाही, पण तरी सुद्धा न डगमगता त्या माऊलीनं आपलं व्रत हातात घेतलेलं जे होतं ते पूर्ण केलं. भगिनींनो, सावित्रीबाई असं म्हणतात, शिक्षणानं मनुष्यत्व येतं, पशुत्व हटतं. शिक्षणानं मनुष्यत्व येतं. आमच्या अध्यक्षीय भाषणात ताईंचा आहे उल्लेख. तो शिक्षण घेतलं तर बाई शिकली तर शिक्षणाच्या आळ्या होतात, अक्षराच्या आळ्या होतात आणि साक्षात नवऱ्याच्या ताटात पडतात. ही अंधश्रद्धा आमच्या माथी मारलेली होती. सावित्रीबाई ज्या दिवशी शिकायला बसली असेल तेव्हा तिच्या लक्षात आलं असेल की आता आपल्या नवऱ्याच्या ताटात अक्षराच्या आळ्या होऊन जर पडल्या तर आपलं कसं व्हायचं. गोविंदराव सासरे त्या काळातले त्यांचे विचार, आता काय करतील मला. त्या म्हणाल्या असतील मला वाटतं ज्योतिबांना की नको नको मला नको शिकायचं, पण ज्योतिबा म्हणाले नाही सावित्री शिकायचं, बघू हे खोटं आहे का खरं आहे, तपासू आपण. तपासलं, नाही झाली अक्षराची आळी, नाही पडल्या ज्योतिबाच्या ताटात, आणि सावित्री माई या देशातली पहिली शिक्षिका म्हणून तुमच्या माझ्या समोर आहे. नाही मागितलं इन्क्रिमेंट, नाही मागितला पगार, निस्वार्थ सेवा करणारी ही माऊली या देशाच्या इतिहासातली मला असं वाटतं की एक आदर्श शिक्षिका म्हणून आपला एक महिलाचा दगड म्हणून आपण तिच्याकडे बघितलं तर काही हरकत नाही असं मला वाटतं. आपण ते बघतोच, पण आपण जरा विस्तारित त्या परंपरेला केलं पाहिजे. सावित्रीबाईच्या एक जण असं म्हणतो, 1 मदर इज बेटर दॅन 100 टीचर्स. एक आई 100 शिक्षकापेक्षा भारी असते, कारण बालपणीचे सगळे संस्कार आपल्या मुलावर आई करत असते. म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे, मुद्दा विसरू नये म्हणून, की भगिनींनो, आव्हान आहे आत्ता, डिजिटल सगळं चाललेलं आहे. लेकरू रडायला लागलं की आपण त्याला मोबाईलचं बटन दाबून त्याच्या हातात नाही तर कानापाशी बायका आता मोबाईल ठेवतात त्या लेकराच्या. म्हणजे ते हावी होऊन चाललं हो ते लेकरू. जर दारू पिणारा माणूस दारुड्या म्हणून झुकत असतो, काही काही लेकर आता मोबाईल नसला तर जेवतच नाहीत. मग ते मोबाईल पुढं धरला, ते चिवकाऊचे गाणे लावले, म्हणजे संवाद संपला. माणसातला संवाद जेव्हा संपतो ना तेव्हा माणूस नावाचा प्राणी हैवान बनतो, हे लक्षात घ्या तुम्ही. हा इतिहास आहे या देशाचा. आणि म्हणून आपण नेमकं आपल्या मुलांच्या वरती काय करतोय हेही आपण या ठिकाणी समजून आता घेण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. अर्थात हे नवं आलंय ते आपण स्वीकारलं पाहिजे, मी त्याच्या विरोधात नाही. विज्ञान आणि आपलं ह्याची सांगड घालून आपल्याला पुढे चढावं लागणार आहे. आपण असं म्हणणार नाही की ते सगळं चुकीचं चाललंय म्हणून, पण तरी सुद्धा काही गोष्टीची पथ्य आपण पाळण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. किमान पोराला एवढं तर सांगा की बाबा रे, पॅन्ट फाटेपर्यंत वरातीत कुणाच्या फुकटात नाचू नको, एवढं तर सांगू शकतात ना तुम्ही. बापाला वेळ नाही, बापाला आपल्या पोराकडं अजिबात वेळ नाही बघायला. आत्ता त्याचं घर आणि जाण्या येण्याचं अंतर ऑफिसचं ह्याच्यातच ते बेजार झालाय, मध्यमवर्गीय पालक विशेषतः. आणि म्हणून आपण आया म्हणून निश्चित आपली जबाबदारी वाढलेली आहे. ही गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला तुमच्या नजरेस आणून द्यायची आहे. आमच्या बाजूनं कायदे भरपूर झालेले आहेत. ओबीसी महिलांनी काय केलं पाहिजे हे सांगत असताना मी आपल्याला सांगेन भगिनींनो की आपण ओबीसी चळवळीचे शत्रू कोण आणि
ओबीसी चळवळीचे मित्र कोण हे ओळखायला शिकलं पाहिजे. आमच्या ओबीसी आंदोलनाला जो पाठिंबा देतो तो आमचा मित्र, आम्हाला जो विरोध करतो तो आमचा शत्रू. हे सरळ सरळ आहे. एवढं तर आपण समजून घेण्याची आवश्यकता आता निर्माण झालेली आहे. मी असं म्हणेन की आम्ही फार माणसाशी संकुचित माणसं आहेत. ब्रॉड दृष्टिकोन आपण कधी ठेवत नाही. मला आठवतं त्या व्ही.पी. सिंगांनी जेव्हा मंडल आयोग लावला तेव्हा भारतीय जनता पक्षानं आमच्या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि 11 महिन्यात खुर्ची पडली. पंतप्रधान पद गेलं व्ही.पी. सिंगाचं. मित्र, कधी जर संधी मिळाली ना तर पंतप्रधानाचं कार्यालय जरूर बघा. काय सुंदर असतं बघा. मी जनता दलात सक्रिय कार्यकर्ती म्हणून काम करत होते, म्हणून मला 4 पंतप्रधानाच्या कार्यालयात जायचा योग आला. खोटं सांगत नाही. स्वर्ग मी काय बघितलेला नाही, कारण आपला त्याच्यावर भरवसा नाही. पण तिथं गेल्यानंतर जी कल्पना रंगवलेली आहे ना स्वर्गाची, काय सुंदर ऑफिस, एवढी मऊ गादी खाली बसायला. त्या गादीला लाथ मारायचं धारिष्ट्य या देशातल्या एकच अवलियानं केलं, त्याचं नाव व्ही.पी. सिंग होतं. आणि म्हणून आम्ही घोषणा दिली, राजा नहीं फकीर है, भारत की तकदीर है. या देशातल्या 80% ओबीसीचा खऱ्या अर्थानं उद्धार जर कुणी केला असेल तर तो विश्वनाथ प्रताप सिंगांनी केलेला आहे. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि हे लावायला भाग पाडलं माझ्या स्वर्गीय काशीरामनं, हेही मला मान्य आहे. त्यांनी 3-3 लाख लोकांचे धरणे केले जंतर मंतरवर, आणि व्ही.पी. सिंगाला सतत ते आठवण करून देत होते की आपने निवडणूक जाहीरनामा में जो दिया है कि मंडल लगाऊंगा वो लगाओ, हा आदेश ते त्यांना देत होते. सातत्यानं त्यांना ते विनवत होते. सरकार पडल्यानंतर थोड्या दिवस मध्यंतरी काही 2-3 पंतप्रधान बदलले. नाही, एकच चंद्रशेखरजी आले. काँग्रेसच्या मदतीनं ते सरकार त्यांनी बनवलं, पण 4च महिन्यात त्यांचंही सरकार पडलं. निवडणुकीला सामोरे जावं लागलं. सार्वत्रिक निवडणुका झाल्या मित्रांनो. या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये व्ही.पी. सिंगाला असं वाटलं होतं की आपल्या बाजूनं हे ओबीसी उभे राहतील, पण आम्ही नाही उभं राहिलो आम्ही. आणि शेवटी आमचं सरकार गेलं. दुर्दैवानं राजीव गांधीची हत्या झाली, आणि ते राजीव गांधी गेल्यामुळं आपली पब्लिक फार भावनाविवश होऊन मतदान करते. जसं गोपीनाथ मुंडे गेल्यामुळं अनेकांना बर्बाद व्हावं लागलं. आमच्यासारख्या शेकडो कार्यकर्त्याला मरायची पाळी आली. मत हुडकिता मायक्रोस्कोपनं हुडकिते मी, तो कुठं आहे का आपल्याला मत. इतके भावनिक बनतो की वाहून घेतो एखाद्याला. व्ही.पी. सिंगांनी त्यानंतरच्या एका जाहीर सभेत असं वक्तव्य केलं कि मैंने तो मंडल लगाया था, तमाम ओबीसी का एजेंडा मैंने तय किया था, लेकिन मेरा ऐसा हुआ कि मेरे जनाजे में सारा जहां आया था, लेकिन वो नहीं आए थे जिनके लिए मेरा जनाजा निकला था. ज्या 52% ओबीसी साठी मी शहीद झालो ते 52% मात्र माझ्यासोबत आले नाही. ते भावनिक होऊन थंबिंग मेजॉरिटीकडे काँग्रेसला पुन्हा एकदा नेलं. 1991ला या देशाच्या इतिहासात पुन्हा एकदा एक चुकीचा निर्णय आमच्यावर लादला गेला. पी.व्ही. नरसिंह राव सारखा पंतप्रधान त्या सत्तेच्या खुर्चीत बसला. ब्राह्मणी व्यवस्थेचा तो प्रतिनिधी होता. त्यानं उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण, गॅट करार आणि डंकेल प्रस्तावावर सही करून पुन्हा एकदा आमच्या ओबीसीचं आरक्षण धोक्यात आणलं. 27% फक्त नोकऱ्यात प्रतिनिधित्व दिलं म्हणून माथेसूळ उठणारी माणसं चेकाळली
आणि त्यांनी जे सरकार बसवलं सत्तेत, मुक्त अर्थव्यवस्था, मोकाट संस्कृती, मुक्त अर्थव्यवस्था आणि मोकाट संस्कृतीला बढावा देणारं सरकार दिल्लीच्या सत्तेमध्ये बसलं आणि तुमच्या त्या मागण्या पुन्हा कोर्टात पडल्या. मंडल आयोग कोर्टात अडकला. कोर्टातून पुन्हा बाहेर येऊपर्यंत 2-3 वर्षाचा कालावधी गेला. कसं बसं बाहेर आलं तर क्रिमिलियरचा खैराचा खुट्टा त्याच्यात अडकिला पुन्हा आणि क्रिमिलियर लागू केलं. आमदार लोकप्रतिनिधी म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत बसतात, दिल्लीत खासदार बसतात. त्यांच्या सोयीचे कायदे त्यांनी तयार करून घेतले आणि एकदा आमदार झाला तर 50,000 पेन्शन, दुसऱ्यांदा झाला तर त्याला इन्क्रिमेंट सहित पेन्शन. त्याला क्रिमिलियर नाही, त्याला मात्र क्रिमिलियर नाही. आमदाराला क्रिमिलियर नाही, खासदाराला क्रिमिलियर नाही, आम्हाला मात्र बारक्या माणसाला क्रिमिलियर लागू करून आमच्या सवलतीला पुन्हा एकदा लगाम लावण्याचं काम सर्वोच्च न्यायालय आणि इतर त्यांचे सगळे बलबच्चे यांनी केलं आणि त्याचे दुष्परिणाम आम्ही आता भोगतोय. आता तर ओबीसी आरक्षण टिकेल की नाही अशी शंका माझ्या मनामध्ये. आणि म्हणून आरक्षणाला संरक्षणाची गरज आहे. ओबीसी हा या देशाचा एक महत्त्वाचा श्वास आहे. 18 पगड जाती या देशामधल्या साळी, माळी, तेली, कोष्टी, तांबोळी, आतार, मण्यार, लोहार, खाटीक, मोमीन, आंजारी, वंजारी, पिंजारी, कोलाटी, बोरपी, तिरुमल्या, पांगुळ, वासुदेव, डवरी, गोसाई, काय मायक्रोकास्ट आहेत. छोट्या 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 जाती आहेत. ना घर आहे ना शेत आहे. कैकाडी 12 महिने फिरत असतो. तांबटकरी, शिकलकरी 12 महिने वस्तीवर फिरत असतो आणि पोट भरत असतो. लोहार धंदे ओस पडले. पहिले लोहार नांगराचा फाळ, खुरप, इकण शेतीला तयार करून देत होता. ती जागा आता किर्लोस्करने घेतली. सुपिरियरिटी आली त्याच्यात. लोहाराचा नांगराचा फाळ आता ओबडधोबड कोणी खरेदी करत नाही. बैलाची शेती आता राहिलीच नाही. अशा परिस्थितीमध्ये त्याचा धंदा ओस पडला. काय करायचं त्या लोहारानं? कुंभार आम्हाला मडकं देत होता. लग्नात कुंभाराचं गाडगं यायचं पाणी प्यायला. आता ती जागा व्हिडिओकॉनच्या फ्रीजनं घेतली, गोदरेजच्या फ्रीजनं घेतली. तो माठ आज गरीबाच्या लग्नात सुद्धा आता फ्रीज प्रेझेंट द्यायची पद्धत आली. तो माठ आता नाहीसा होण्याची परिस्थिती आहे. त्याच्या मातीला रॉयल्टी द्यावी लागते. त्याला पहिली माती फुकट मिळत होती, आता रॉयल्टी द्यावा लागती. तो बर्बाद झाला. त्यानं काय करायचं? शेकडो ओबीसींचे धंदे ओस पडले. मशिनरी आली, औद्योगिक क्रांतीनं वेग घेतला आणि या सगळ्या मशिनरीनं आमच्या ह्या सगळ्या ओबीसीचे धंदे बर्बाद करून टाकले. याचा कोणी अभ्यास करणार आहे का नाही? याचा कोणी विचार करणार आहे का नाही? राज्यकर्ता वर्ग बेमालूमपणानं हे सगळं नजरअंदाज करतोय. अजिबात आपल्याला काहीच कळत नाही अशा प्रकारची भावना व्यक्त करतोय. आम्ही मागतोय 1931च्या नंतर जनगणना झाली नाही म्हणून सातत्यानं इथं आम्ही मागणी करतोय. सभागृहात ओबीसीची संख्या काही कमी नाही, निवडून दिलेले लोकप्रतिनिधी, पण टाप नाही त्यांची. आणि आता मोदी तर ओबीसी आहे म्हणतो स्वतः. मी ओबीसी, बोगस ओबीसी आहे मोदी. मी जाहीर बोलते तुम्हाला, बोगस ओबीसी. तुमची माझी मतं घेण्यासाठी RSSनं म्हणजे तुमच्या नागपूरवाल्यांनी त्याचा चेहरा समोर धरला. तो गाची आहे. गाची नावाची जात आहे गुजरातमध्ये. मी गुजरातला जाऊन आले. 8 दिवस शोध घेतला मी आणि विचारलं तिथल्या लोकांना. ते म्हणले वो गाची आहे, तेली नाही आहे वो. पण नागपूरचे तेली तर उग चडीतच मुतायला लागलेत. मोदी तेली आहे, मोदी तेली आहे. अरे मोदी तेली नाहीच, त्याला प्रोजेक्ट केलंय संघ परिवार. एक गोष्ट खोटी असली तरी पुन्हा पुन्हा सांगितल्यानंतर ती खरी वाटायला लागते. ही गोबेल्स नीती आहे आणि या गोबेल्स नीतीचा वापर करून आमच्या माती चुकीच्या ओबीसीचा नेतृत्व मारण्याचा प्रयत्न. म्हणतात मोदी काय म्हणले माहिती आहे ना तुम्हाला? मैं मागासवर्गीय हूँ इसलिए कुछ लोग मुझे विरोध कर रहे हैं. वाह रे वाह,
100 चूहे खाके बिल्ली चली हज को। मित्र हो, हा धोका आहे आपल्या बरोबर, हा धोका आहे. ते मुख्यमंत्री झाले गुजरातचे, आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी त्यांची जात ओबीसीत टाकली, आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी होते. वाजपेयी साहेबांनी ती तशीच्या तशी मान्य केली, म्हणून ती जात त्याच्यात आलेली आहे. ही गोष्ट आपण समजून, आता आपल्या हातात नाही राहिलं. त्यांचं सर्टिफिकेशन व्हॅलिड पण झालं आता, मग त्याला व्हॅलिडिटीला पण आपल्याला चॅलेंज करायला संधी नाही राहिली. संधी आहे. पुन्हा कधी सरकार आपलं आलं तर काढू आपण त्यांना बाहेर, ठेवणार नाही आम्ही. बोगस जे बोगस ओबीसी आम्हाला फसवून आमच्यामध्ये येतील त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. हा निश्चय सुद्धा आजच्या निमित्तानं आपण केला. पण एक झालं, पंचायत राज आलं महाराष्ट्रात, आणि देशामध्ये राजीव गांधींचे आभार मानले पाहिजेत आपण. त्याला बळकटी दिली. दर 5 वर्षांनी निवडणुका ठेवल्या, नाही तर पूर्वी 12-12 वर्ष निवडणुकाच होत नव्हत्या. कायदा केला पंचायत राजचा. भगिनींनो, 33% आरक्षण आलं आम्हाला, तुम्हाला महिलांना. ओबीसीला आरक्षण आलं. आज पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषद, नगरपंचायतमध्ये 50% आरक्षण आलं. पण आरक्षण कोणतं आलं? फॅशन काय झाली? मोठमोठे राष्ट्रीय पक्ष आणि राजकीय मोठे मोठे नेते, समजा ओबीसी मध्ये जर समजा जागा असलीच राखीव, कार्यकर्त्याला संधी नाही. कार्यकर्त्याला संधी नाही. मग संधी कुणाला? महिला राखीव असलं तर पीएची बायको, पीएची बायको, नाहीतर कामावर शेतावर काम करणाऱ्या घरगड्याची बायको महिला राखीव मध्ये. आणि पुरुष राखीव आलं तर तो पीएच झाला उमेदवार. पोळ्याच्या दिवशी बैलाच्या अंगावर झूल टाकतात, आणि एक दिवस त्याला लय नटवितात. तसं फारम भराय फक्त बायको संघ आहे. बाई निवडून येते आणि मिरवणूक तिच्या नवऱ्याची निघते. असलं आरक्षण आम्ही मागितलं नव्हतं. बाई निवडून आली तर बाईचीच मिरवणूक निघली पाहिजे, नाही तर काय उपयोग आहे मग? उगा बाजारातलं बुजगावणं बिनकामाचं, शेतात ठेवलेलं असतं ते पिकाचं संरक्षण करण्यासाठी. सभागृहात सुद्धा महिलांना जाऊ देत नाहीत. आमच्या दलित स्त्रिया फार बहाद्दर आहेत. बाबासाहेबाचा आवाज त्यांच्या शरीरामध्ये घुमतो. त्या स्वतः काम करण्याचा प्रयत्न करतात, तर त्या बाईला खुर्ची देत नाहीत बसायला. एवढी मानसिकता, मेन मेंटॅलिटी आहे इथल्या व्यवस्थेची, इतकी बारीक. तिला अधिकार दिलाय घटनेनं तिला उभं करण्याचा, ती निवडून येते, पण तिला खुर्ची देत नाहीत. आणि ती बाई खुर्ची नाही म्हणून मिटिंगला न बसता, कधी कधी बिचारी गावातलं बारकं घर असतं तिचं, तिला बाहेर पडावं लागतं. आमचं ओबीसीचं काम आहे. लढ्यातला चळवळीतला दलित बंधू हा आमचा वाटाड्या आहे, वाटाड्या. त्यांनी ताकद दिली तुमच्या माझ्या चळवळीला. अरे बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकराचे तुमच्यावर उपकार आहेत, आणि म्हणून बांधवानो, आपण घरामध्ये सुद्धा वागताना आणि चालताना सुद्धा आपलं काय चाललंय नेमकं ह्याचं सुद्धा भान आम्हाला आता ठेवावं लागेल. आणि म्हणून माझ्या बंधू आणि भगिनींनो, वेळ खूप आहे बोलण्यासारखा. माझ्यानंतर तर तुम्हाला प्रचंड अशा प्रकारची षटकार आणि सगळे फटके असे बोलणारे वक्ते आहेत आमच्या सुषमाताई आणि आमच्या वैशालीताई. पण मी सांगितलं तसं मनुस्मृतीचे विरोधक कोण, याचे आपले ओबीसीचे विरोधक कोण आणि शत्रू कोण हे आपण ओळखलं पाहिजे. मध्यंतरी खूप मोर्चे सध्या इतके जोरात निघतायत मोर्चे. मराठा ऐक्य मोर्चा, दलित ऐक्य मोर्चा, ओबीसी ऐक्य मोर्चा, बहुजन, आणि आता ओबीसी. आमच्या सुषमाताईला आज ती संधी गमवावी लागली इथल्या परिषदेमुळं. पुण्याला फार मोठा मोर्चा त्यांच्या तिथं आयोजित केलेला आहे, पण त्यांनी इथं प्रेफरन्स दिला पहिल्यांदा, आणि त्या इथं आल्या. कॉम्रेड गोविंद पानसरे नावाचे महाराष्ट्रामध्ये
एक फार थोर विचारवंत या ठिकाणी होऊन गेले मित्र. पानसरे साहेबांची हत्या झाली, कलबुर्गेंची हत्या झाली, दाभोळकरांची हत्या झाली. वेगवेगळ्या तोंडानी आता संघ परिवार आणि त्यांच्या जनसंघटना बोलतायत. हे देशासमोरचं फार मोठं आव्हान आहे, लक्षात ठेवा तुम्ही. 60 जनसंघटना आहेत. RSS, पतित पावन, बजरंग दल, राष्ट्रसेविका समिती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सगळी नावं तुम्हाला माहीत आहेत. ह्या सगळ्यांच्या तोंडाने वेगवेगळं बोलणं चालू आहे. त्यांचे सगळे खासदार महाराज बिराज केलेत त्यांनी. कारण आपण जरा अंधश्रद्धा, भोळ्या भाबड्या समाजातली माणसं असतात ना, ते फार अंधश्रद्धेचे वाहक असतात. मग ते महाराज समोर धरायचा, त्याचा चेहरा धरून बोलायचं. आता तर काय निघले माहित आहे ना, मुसलमान लय लेकरं काय तयार करतात म्हणले, ज्यादा बच्चे पैदा कर रहे. अरे 14 कोटी आहेत ते, तुम्ही आजही 86 कोटी आहेत. ते 14 कोटी आहेत, तुम्ही आजही मोठ्या संख्येने आहेत ना. 100 कोटीच्या घरात तुमची लोकसंख्या आहे. काय भ्यायचं कारण आहे त्यांना? काय करू शकतात ते पण आपल्या समोर, इतक्या लोकांच्या समोर? ते साक्षी महाराज, हिंदू महिलाओं ने भी 5 से ज्यादा बच्चे पैदा करो. अरे साक्षी महाराज, काही लाज शरम तुला? अरे 2 लेकराचा कायदा तुझ्या सरकारनं राबविलाय आणि तू आम्हाला 5 लेकरं करायला लावतो म्हणजे काय? काय कॉन्ट्राडिक्शन आहे? विरोधाभास किती आहे? कसं चालेल हे? आणि तुला काय होतं, 9 महिने आम्हाला सांभाळावं लागतं, पहिले दिवस राहिले नाहीत. पुन्हा 2 वर्ष लेकरू, सगळ्यात मोठे स्पीड ब्रेकर तर लेकरं पैदा करणे आमच्या चळवळीतला. 2 वर्ष पाजावं लागतं, त्याला मोठं करावं लागतं. बरं, हे महाराज स्वतः बिन लग्नाचे, मोदी स्वतः बिन लग्नाचे, म्हणजे लग्न केलंय त्यांनी पण बायको सोडून दिली आणि ते स्वतःला हिंदू धर्माचा प्रमुख समजतात. गोविंदाचार्य बिन लग्नाचे, अटल बिहारी बिन लग्नाचे, आणि आम्हाला म्हणते तुम्ही जास्त लेकरं तयार करा. तुम्ही लग्न करा आणि तुमच्या बायकांना करायला लावा ना, बघा ऐकत आहेत का? आम्हाला कशामुळे तुम्ही? आणि मध्यमवर्गीय समाज याला भीक घालत नाही, पण गोरगरीब माणूस असतो ना, ते उगाच भावनिक बनतो. नाही ते खरं, ते मुसलमानाचं लय बेकार झालंय आता. अरे काय बेकार झालंय? काय करतेत ते बिचारे? तुम्हाला येड्यात काढायचा कार्यक्रम सरळ सरळ त्यांनी हाती घेतलाय आणि आपण मात्र वेड्यासारखं ते म्हणतील तसं आपण वागायचं. ही काय पद्धत झाली काय वागण्याची? कोणत्या शतकात आहेत? आणि महासत्ता म्हणा, 21व्या शतकात महासत्ता. आता हे कसा महासत्ता देश होणार आहे? आपल्याला तर काय शोध लागा ना बाबा, महासत्ता कसा होणार? तुम्हाला लागत असला तर बघा. एक शेवटचा मुद्दा, आता फार लांबलचक भाषण मी करत नाही. शेवटचा मुद्दा तुम्हाला मी सांगणार आहे मित्रो. हिटलर ज्या दिवशी जर्मनीमध्ये सर्वेसर्वा झाला, त्याला सगळं गोबेल्स सांगत होता. तो हरणार आहे हे माहीत होतं, तरी गोबेल्स म्हणायचं नाही तू जिंकणार आहेस, नाही तू जिंकणार आहेस. तो जेव्हा कॉन्सुल झाला आणि त्याचे ड्युमा, तिथं ड्युमा म्हणतात संसदेला, तो ड्युमा त्याच्या ताब्यात आली. ज्या दिवशी तो संसदेत गेला ड्युमामध्ये, तेव्हा पाया पडला, रडला, खळखळ रडला हिटलर. इतका क्रूर कर्म हिटलर, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, खळा खळा खळा. मित्र हो, गोबेल्सला म्हणला आता काय करू सांग. मी मुख्य तर झालो म्हणला जर्मनीचा, आता काय करू सांग. गोबेल्स म्हणला तुला कुणी कुणी मदत केली? ते म्हणला ह्याने केली, ह्याने केली, ह्याने केली. ते म्हणला एक तर त्यांना गोळ्या घाल, नाही तर जेलमध्ये टाक. 2 पर्याय आहेत म्हणला तुझ्या समोर. हिटलरनं काहींना गोळ्या घातल्या, काहींना जेलमध्ये टाकलं. 60 लाख ज्यूंची कत्तल केली हिटलरनं.
जर्मनीचा एक कवी असं म्हणतो की हिटलर पहिल्यांदा जूनच्या साठी आला. हिटलर पहिल्यांदा जूनच्या साठी आला. त्याने 60 लाख ज्यूला गॅस चेंबर मध्ये कोंडून मारले. त्यावेळी मी गप्प बसलो, कारण मी ज्यू नव्हतो. नंतर हिटलरने आपला मोर्चा प्रोटेस्टंट पंथीयाकडे वळवला. त्याने त्यांनाही ठार मारले. त्याही वेळी मी गप्प बसलो, कारण मी प्रोटेस्टंट नव्हतो. हिटलरने आपला मोर्चा कम्युनिस्टांकडे वळवला. हिटलरने त्यांचीही खुलेआम कत्तल केली, काहींना जेलमध्ये डांबलं. त्याही वेळी मी गप्प बसलो, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. आणि शेवटी हिटलर माझ्यासाठी आला. तेव्हा माझी बाजू घेऊन बोलणारे ज्यू, माझी बाजू घेऊन बोलणारे प्रोटेस्टंट, माझी बाजू घेऊन बोलणारे कम्युनिस्ट हे कुणीच शिल्लक राहिले नव्हते. आणि शेवटी हिटलरनं माझाही दारुण अंत केला आणि त्याने गोळी मारून घेतली स्वतःला. मित्र हो, बाबासाहेबांनी देशाची घटना तुमच्या माझ्यासाठी एवढी सुप्रीम केली आहे. ह्यांचं पाऊल अध्यक्षीय लोकशाहीच्या दिशेनं पडतंय, हे तुम्ही समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि भारतासारख्या 18 पगड जातीच्या देशाला 12 बलुतेदार कारू आणि नारू या लहान माणसाला ही प्रेसिडेन्शियल लोकशाही आपल्याला परवडणारी नाही. तिथं शिक्षण मोठ्या प्रमाणावर आहे. आता आलंय मताचा अधिकार कुणाला द्यायचा आणि उभं कुणाला राहायचं, कायदा करण्याचे प्रयत्न चालू आहेत त्यांचे, की किमान तो मॅट्रिक तरी पास असावा, BA तरी असावा, अशाच माणसाला उभा राहता येईल. आपल्याला आता ते बरं वाटतं, हे हिप्नॅटिझम आहे. आणि म्हणून आपण ह्यांच्या बहकाव्यात आलं नाही पाहिजे. आपण यांना सांगितलं पाहिजे की बाबासाहेबांनी दिलेली आमची लोकशाही हीच लोकशाही आमची तारक आहे. तुमची लोकशाही आमची तारक असू शकत नाही. आणि म्हणून माझ्या सर्व भगिनींनो, आता तुमच्या माझ्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी येऊन पडलेली आहे. आम्ही आता वाचलं पाहिजे. मला खूप आनंद झाला नागपूरमध्ये आल्यानंतर, इतक्या मोठ्या प्रमाणावर महिला जागरूक असू शकतात. आमच्या स्टेजवर बसलेल्या या सगळ्या, पण ह्याच्या पाठीशी सुद्धा पंजाबराव देशमुख साहेबांचं फार मोठं काम आहे. आमच्या मराठवाड्यामध्ये पंजाबराव देशमुख आले होते. त्यांनी आमच्या तिकडच्या मराठ्यांना खूप विनंती केली, तुम्ही ओबीसीत या, तुम्ही कुणबी लावा. पण आमचे मराठे निजामाच्या राज्यातले मराठे, फुकटच्या जमिनी निजामाने त्यांना देऊन देशमुख्या दिलत्या, पाटीलक्या दिलत्या. ते म्हणले हा आम्ही मागासवर्गीय कसं काय म्हणून घ्यावा. आता त्यांना जाग आली आणि आता ते आरक्षण मागतायत. आम्हाला ओबीसीत घ्या असं म्हणतायत किंवा आम्हाला आरक्षण द्या असं म्हणतायत. पण तिथेही कॉन्ट्राडिक्शन आहे. एकीकडे तुम्ही आरक्षण मागता आणि दुसरीकडे तुम्ही अॅट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणता. हे कुठं बसतं? हे कोणत्या तत्वात बसतं? मराठा नेत्यांनो, भानावर या, नीट अभ्यास करा, तुमचे थिंक टँक निर्माण करा आणि मग तुम्ही मागण्या करा. रे अशा चुकीच्या मागण्या करून दिशाभूल करू नका लोकांची. एवढं तर आपल्याला त्यांना सांगावं लागेल, एवढं तर आपल्याला त्यांना सांगावं लागेल. आणि कोण म्हणतं आरक्षणामुळे गरिबी संपली आहे? कोण म्हणतं आरक्षणामुळे गरिबी संपली आहे? नाही, हा काय गरिबी हटाव कार्यक्रम नाही आहे. स्वतः मंडलनं वाचा मंडल आयोगाचा रिपोर्ट, पॅरा नंबर 13 आणि 14. स्वतः BP मंडलनी असं म्हटलंय की दर 20 वर्षांनी आरक्षणात ज्या जाती आहेत त्यांचा रिव्ह्यू केला पाहिजे. आणि जर त्या जातीमध्ये काही परिवर्तन आलं असेल, काही उच्च झाले असतील, त्यांचे लिफ्टअप झाले असतील, तर ते वगळले पाहिजेत. कुठं दावा केलाय कुणी आम्ही मरेपर्यंत मंडल आयोगात राहणार आहेत?
मला क्रिमिलियर आहे, मला पगारच 14 लाख होता वर्षाला, माझ्या पोराला कुठं क्रिमिलियरमुळे सवलत मिळाली आहे, मी मंडल आयोगात आहे, मला ओपन मधून कॉम्पीट करावं लागले, हे समजून सांगण्याची सुद्धा गरज आहे. उगाच दुसरे आडून तीर मारणं हे काय आपल्याला त्यांचं पटा नाही, मी तुम्हाला सांगते. आणि म्हणून वड्याचं तेल वांग्यावर काढून चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये भ्रम निर्माण करणं हे गोबेलचं तंत्र इथं कुणीतरी वापरतंय. याच्याही विरोधात आपल्याला सक्षमपणानं सामोरे जाण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. महिलांना, ओबीसी महिलांना माझं आव्हान आहे की महिलांनो, सक्षमीकरण म्हणजे काय? एका सोप्या 2च शब्दात सांगते. सक्षमीकरण म्हणजे निर्णय प्रक्रियेत महिलांचा सहभाग, याला सक्षमीकरण म्हणा. सक्षमीकरण म्हणजे बाई नगराध्यक्ष झाली, बाई जिल्हा परिषदची अध्यक्ष झाली, ग्रामपंचायतची सरपंच झाली तर अजिंठ्याचे विषय पण तिनंच ठरवायचे, याला सक्षमीकरण म्हणायचं. नाही तर कोणीतरी प्रॉम्प्टिंग करायचं आणि आपलं पात्र आपण त्या नाटकासारखं आपलं समोर धरायचं, याला मी सक्षमीकरण म्हणत नाही. आणि म्हणून तुम्ही सक्षमीकरण, महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ ही फक्त काहीतरी चुकीचं करण्यासाठी राबवण्याचा प्रयत्न इथं जो होतोय, मी असं म्हणते की राजकारणामध्ये चांगली माणसं येत नाहीत, हे राजकारणाचं अपयश आहे. सज्जन निष्क्रिय आणि दुर्जन सक्रिय झालेत. सज्जन निष्क्रिय, आमची सुषमा अंधारे 5 खासदाराला डिबेटमध्ये हरविली एकटी, 5 खासदार. वैशाली डोळस त्याच्यावर कडी करू शकते, बहेस घ्या तुम्ही, आमच्या समोर बसवा, आमदार तिथं चाललेले लोकप्रतिनिधी. पण आम्हाला मर्यादित करून घेतोय. सोशल सोशल सोशल, समाजकारणातून राजकारण सगळ्या नेत्यांनी केलं, सुषमाताई आपण सुद्धा तेच केलं पाहिजे आणि यांना दिशा देण्याचं काम आपण केलं पाहिजे. मी मात्र तुम्हाला खरं सांगते, ग्रामपंचायतचीच फक्त लढले नाही निवडणूक, नाही तर जिल्हा परिषद, आमदारकी, खासदारकी, मत द्या नाही तर नका देऊ, तुमची इमानदारी तुमच्या बरोबर. पण आपण आपल्याला मिळालेला अधिकार हा वापरला पाहिजे आणि आपण फाईट केली पाहिजे, टिट फॉर टॅट. असं जर तुम्ही केलं नाही तर मला असं वाटतं मग हे मिळालेलं आरक्षण मग ते 33% महिलांचं असेल, 50% आता आलेलं, किंवा लोकसभेत कुठं मिळते आपल्याला. जनगणना घ्या म्हणून आम्ही ओरडतोय, नाही घेत कोणतंच सरकार जनगणना. अरे जनावरं मोजली जातात या देशात, पण या देशात माणसाची जनगणना होत नाही. आणि म्हणून त्यांना भीती वाटते की ओबीसीचा खरा आकडा जर समोर आला तर हा आता जागा झालेला ओबीसी सुस्त आहे, आजगरासारखा आहे. पण एकदा जर जागा झाला तर मग मात्र कोणाची गय केली जाणार नाही, हेही त्यांना माहित आहे. म्हणून हा ओबीसी असाच दडपल्या गेला पाहिजे, ह्याचा आवाज बंदिस्त झाला पाहिजे. एका गोपीनाथ मुंडेनं सभागृहामध्ये ओबीसीची जनगणना करा म्हणून सगळ्या खासदारांना, सगळ्या पक्षातल्या खासदारांना एकत्र करून एक प्रयत्न केला, तर त्याचे काय हाल झाले हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही मित्रांनो. आणि म्हणून कुणी जेलची हवा खात पाठवायचं, त्याच्या विरुद्धचे काही कांगडे घोंगडे नसलेले काढायचे आणि बदनाम करून टाकायचं ओबीसी नेतृत्वाला, हेही षडयंत्र या देशामध्ये चालू आहे. याच्याही प्रती आपण सजग असलं पाहिजे, समर्थ असलं पाहिजे. आणि माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की भगिनींनो, आपण आणि तुम्ही सुद्धा मुलींचा दुस्वास करणं सोडून द्या. राष्ट्राला आकार देणारी स्त्री आहे, आमची ताई सांगणार आहे वैशाली डोळस, म्हणून मी तो मुद्दा घेत नाही. अनादिकालापासून ते आतापर्यंत आम्ही काही कमी इथं कुठं पडलेलो नाहीत. तुमचं सगळं आम्ही सहन करतो.
शेतीमध्ये आज 95% बायका काम करतात, पुरुष मात्र सगळे तालुक्याच्या गावाला असतात, कुठंतरी असतात. दारू पिऊन येणाऱ्या नवऱ्याला सुद्धा बाई त्याच प्रेमानं त्याचं स्वागत करते, तरी सुद्धा आम्हाला कमी समजतात. घरात बस, तुला काय कळतंय, बस 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 घरात बस, घरात बस, तुला काय कळतंय. मला काय कळतंय, मला द्या बरं परवानगी, तुमच्या सगट बाजार करून येते का नाही बघा. मला काय कळतंय म्हणजे मला काय कळत नाही. अरे या देशाला पंजाबराव देशमुख, गौतम बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले एवढी माणसं दिली, ती आम्ही स्त्री जातीनं दिली. आमच्या पोटात वाढली ही माणसं, आमच्या रक्तात मिसळून राहिली. आमच्या इतकं रक्त शुद्ध कुणाचं आहे? आमचंच. म्हणून महात्मा फुले असं म्हणतात, दोंडीबाचा आणि त्यांचा संवाद आहे बघा. ज्योतिबा फुले असं म्हणतात, दोघांचा संवाद आहे, बाई श्रेष्ठ कोण? फुले म्हणतात बाई श्रेष्ठ. धोंडीबा म्हणतो का म्हणून? फुले म्हणतात बाई याच्यासाठी श्रेष्ठ आहे का पुरुष तिच्या आतून येतो म्हणून बाई श्रेष्ठ आहे. हा स्त्रीवादी सिद्धांत मांडून फुल्यांनी या व्यवस्थेला सुरुंग लावला बंधूंनो. आणि म्हणून फुले आमच्यासाठी खऱ्या अर्थानं आमचा बाप आहे, आमचा बायोलॉजिकल बाप माझा गणपतराव मोराळे आहेच. पण मला घडवणारा, मला विचार देणारा, माझ्या विचाराची कक्षा रुंदावणारा जो बाप माझा कोण असेल तर महात्मा ज्योतिबा फुले आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, छत्रपती शाहू राजा हा आमचा खऱ्या अर्थानं बाप आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रतीकांच्या प्रती पुन्हा एकदा विनम्र अभिवादन त्यांना करते. मला या ठिकाणी आपण बोलावलं त्याबद्दल तुम्हा सर्वांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी माझं मनोगत संपवते. जय हिंद, जय ओबीसी.